सर्वात मोठी बातमी घडामोडी पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा। रवींद्र धंगेकर यांनी भाजप नेत्यांना टार्गेट करणं सुरू केलंय। आत करत पुण्यातील राजकारणात तापवलंय। पुणे शहरातील जैन बोर्डिंग जमीन वादावरून धंगेकरांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते मुरलीधर मोहोळकरांना अडचणीत आणलं। मुरलीधर मोहोळ यांनी कोट्यवधीच्या जमीन घोटाळा केल्याचा आरोप शिंदेसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केलाय। स्थानिक भाजप नेते नाराज झालेत। याबाबत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत तक्रार केली। त्यानंतर एकनाथ शिंदेंनी या प्रकरणाची दखल घेणार असून धंगेकर यांची हकालपट्टी करणार असल्याची चर्चा सुरू झाली। हकालपट्टी होणार असल्याची बातमी येताच रवींद्र धंगेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे। याबाबत एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणार आहे। मी कोणत्याच भाजपच्या नेत्याला टार्गेट केलं नाहीये। ज्या वेळी पुणे शहरात अशा काही घटना घडतील त्यावेळी कार्यकर्ता म्हणून पुणेकर म्हणून मी बोललेच पाहिजे। पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही। गुन्हेगारी असेल, सुरक्षा व्यवस्था असेल, यावर आपण सत्ता ज्यांच्याकडे आहे त्यांनाच जाब विचारला पाहिजे। सर्वसामान्य लोकांना थोडा जाब विचारता येईल। मागील आठवड्यात जैन मंदिराबाबत जी बातमी आली त्यात बिल्डरांसोबत ज्यांचे संबंध आहेत त्यांना जाब विचारला। पुणेकरांना याचा विचार करावा लागेल। देवधर्म जिथे गहाण ठेवले जात आहेत तिथे मी बोललो नाही तर पुणेकर मला माफ करणार नाही याची मला जाणीव आहे, असंही धंगेकर यांनी सांगितलं।